पती सोबत असला तर हा भाऊलाच ओळखतात, हा सरपंच साहेब नमस्कार, बाई सरपंच, पण तिचा नवरा सोबत असला की तिला नमस्कार नाही, त्यालाच नमस्कार. आरोग्य विभागामध्ये लसीकरण होतं का बरोबर? भंडाऱ्याच्या रत्नमाला वैद्य गेली 20हून अधिक वर्ष पंचायत राज व्यवस्थेतली सत्ता जवळनं पाहतायत. सरपंच महिलांना प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यासाठी मदतही करतायत. आता सुविधा ग्रामपंचायतमध्ये आरक्षणाला संरक्षण देत देत आम्ही तो SP चा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केलाय. बाईला सर्वांगाने सपोर्ट करावा लागतो, तर ती बाई परत पुन्हा निवडणुकीला उभी होते. रत्नमालांच्या मदतीने बेला गावच्या सरपंच शारदा गायधने गाव कारभाराची रणनीती शिकतायत. त्यांना महिला सरपंच म्हणून ताकद दिली ती रत्नमाला वैद्य यांनी. प्रत्येकाच्या डोक्यांमध्ये हेच माइंड असते की बा माझी पत्नी त्या खुर्चीवर बसलेली आहे, तर हे सांभाळेल की नाही सांभाळेल. त्या व्यक्तीमध्ये निर्णय क्षमता आणि विश्वास हे सर्वात आधी त्या पुरुषाच्या डोक्यामध्ये जोपर्यंत खुपत नाही, जोपर्यंत त्या संपूर्ण गोष्टी त्यांच्या डोक्यात भरत नाही, तोपर्यंत त्या महिलेला त्रास आहे. तर त्याकरिता आम्हाला वैद्यतेची ही मदत झाली की आमचे जसं एका सावित्रीला ज्योतिबांचं जसं साथ होतं, तसेच आपल्या घरातून सुद्धा ज्योतिबा कसे तयार होतील, त्यांच्या डोक्यात तो प्रकाश कसा पाडता येईल, याच्यासाठी आम्हाला पुरुषांची सुद्धा आम्ही मीटिंग लावायचो. शारदा यांची बेला गावच्या सरपंचपदी ही दुसरी टर्म आहे. गेल्या वर्षी 11 डिसेंबरला त्यांच्या ग्रामपंचायतीला कार्बन न्यूट्रल थीम मध्ये देशात पहिला क्रमांक मिळाला. शारदा यांच्या गाव नेतृत्वासाठी ही मोठी पावतीच होती. विरोधी पक्ष नेता म्हणून पण असतो. शारदांसारख्याच अनेक महिलांना रत्नमाला वैद्य यांनी प्रशिक्षण दिले. याआधी त्या भंडारा जिल्ह्यातल्या गणेशपूर गावच्या 20 वर्ष सदस्य तसंच काही काळ सरपंच राहिलेत. 2000 साली महिला राजसत्ता आंदोलनासोबत त्या जोडल्या गेल्या. पुरुषी वर्चस्वावर, हस्तक्षेपावर मात कशी करायची हे शिकत गेल्या. विशेष म्हणजे सरपंचपतींच्या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी काही रणनीती वापरल्या. एखाद्या बाईचा नवरा जर हस्तक्षेप करत असेल, तिला पुढं करत असेल, तर त्यांच्यामध्ये वाद न होता त्याचा हस्तक्षेप कसं कमी करता येईल. तर मग एखादा कार्यक्रम घेऊन त्या कार्यक्रमात भाऊला हार देणं, गुच्छ देणं आणि त्यांची वाहवाही करताना सांगणं की भाऊ ताईला मदतच करतात, ते अजिबात तिच्या खुर्चीवर बसत नाही किंवा पंचायतमध्ये जाऊन बसत नाही, ते जरी बसत असले तरी, आणि त्यांच्याकडनं ते वजवून घ्यायचं, नंतर त्यांना बोलण्याची संधी द्यायची. तर त्या भाऊनी सुद्धा कबूल करायचं की हो माझी मिसेस काम करते, म्हणजे ह्याच्यानंतर मी तिला सपोर्ट करणार आहे, पण बाहेरून सपोर्ट करेन. महिला कितीही हुशार असली तरी गावातल्या काही पुरुषांना ते खपत नाही अशा तक्रारी यायच्या. हा विरोध कसा थोपवायचा हेही महिला शिकत गेल्या. ही सक्षम झाली पाहिजे, घरात वाद पण झाले नाही पाहिजे, कारण कुटुंब तुटता कामा नाही, हे महत्वाचं असतं. बाई आधी सगळ्यात पहिले कुटुंबाला जपते आपल्या, आणि तिला ते तुटू नये म्हणून मग ती घरात एकतर शांत बसते. हे न होता ती समोर पण आली पाहिजे, ती सक्षम पण झाली पाहिजे. तिच्या सक्षमपणामुळे मग गावाचा विकास झाला पाहिजे. नाही तुमच्या हातात इथे ठोक निर्णय घेत. या रणनीतींचा एक महत्वाचा भाग घरापासून सुरू होतो. त्यामुळे महिलांनी आपलं घर टिकवत गावाचाही कारभार पेलला. मग बॉस कोर्स सुरू केला. तर 4 पुस्तकं आम्ही तिला देतो. ती 4 पुस्तकं आणि त्याची ती फी वर्षाची 200 रुपये आम्ही त्यांच्याकडनं घेतो. प्रत्येक पुस्तकीचं प्रशिक्षण आम्ही तिथे जाऊन तिला देतो, कार्यकर्त्या देतात, आणि त्यातनं तिचा मग ती मानसिकता वाढते की अरे हो हे मी करू शकते. हा असा बजेट असतो का महिलांसाठी, मागासवर्गीयांसाठी 15% बजेट असतो का, अपंगांसाठीचा 5% बजेट असतो का. कुटुंबासारखं तिला अगदी सोपं करून समजावून सांगत गेलो की तिच्या डोक्यावरचा बापरे ग्रामपंचायतचं काम, ते आर्थिक बजेट, सह्याचे अधिकार, आणि हे मी सगळं कसं करेन, तो पण ताण तिच्या डोक्यावरचा कसं कमी करता येईल जेणेकरून पतीचा हस्तक्षेप कमी होऊ शकेल. तिला वाटेल की हे हा ताण नाही आहे. सरपंच महिलेची ओळख काय आहे याची जाणीव आजूबाजूच्या लोकांना करून देणं ही एक रणनीती म्हणून वापरली गेली. मग ज्या ठिकाणी महिला राजसत्ता आंदोलनाचं काम आहे, सरपंचाचं ओळखपत्र आम्ही तयार करून घेतलं. बाई सरपंच, पण तिचा नवरा सोबत असला की तिला नमस्कार नाही, त्यालाच नमस्कार. मग ते ओळखपत्र करून घेतलं. जे तिच्या गळ्यात असलं की तो समोरच्या टेबलवरचा कारकून जो क्लर्क आहे त्याला कळेल की सरपंच ही आहे. गाव कारभारासाठी सरपंच महिलेला सक्षम करण्यासाठी नियम, योजना आणि कायद्यांच्या माहितीवर भर दिला गेला. म्हणजे हळदी कुंकूचा जे कार्यक्रम होतात, तर तो वाण वाटताना आम्ही छोटे छोटे पॉम्पलेट तयार केले होते.
आणि त्या पॅम्पलेटमध्ये कायदा जसं महिलांना मारझोड केली तर कुठले कलम आहे, त्या कलमांतर्गत तक्रार करता येते. सरपंच पतीने मध्ये ढवळाढवळ केली तर कुठल्या कायद्याअंतर्गत त्याला शिक्षा होऊ शकते. असे अनेक महिलांसाठीचे प्रॉपर्टीचे कायदे असतील ते कायदे, पती पत्नी संयुक्त घर मालकीचा जो शासन निर्णय आहे, आम्ही तर तशा पद्धतीचे ते पॅम्पलेट तयार केले कायद्याचे. आणि त्यांना सांगितलं हळदी कुंकूमध्ये ह्या वाण दिल्यानंतर हा वाण घरी असा कुठेही फेकायचा नाही, तर किचनमध्ये लावा किंवा जिथे तुमचा म्हणजे घरच्या लोकांना दिसेल अशा दर्शनीय ठिकाणी येता जाता तुम्ही पण वाचू शकाल अशा ठिकाणी ते लावायचा. काम करणं तर ते प्रशासन पण कळलं. अशा पद्धतीने काम करणाऱ्या महिला पुढच्या निवडणुकीला एका वेगळ्या ताकदीने उभ्या राहतात असं रत्नमाला सांगतात. संघटनेचं महत्व विशेष हे आहे की एकतर ती बाई परत युटर्न घेऊन घरी नाही जात. फक्त कायदेशीरच सपोर्ट चालत नाही, बाईला सर्वांगाने सपोर्ट करावा लागतो, तर ती बाई परत पुन्हा निवडणुकीला उभी होते. आणि नसला सपोर्ट तर ती बाई एकच ठेवते, नको बाबा झाले 5 वर्ष, आता मी पुन्हा काही याच्यामध्ये पडणार नाही, हे काही आपलं काम नाही, हे बदमाश बायाचंच काम आहे किंवा मुजोर बायाचंच काम आहे, हे आपल्याच्याने जमणार नाही. तर तो जो युटर्न आहे परत चुलीकडे वळणं, हा संघटनेच्या काम जिथे जिथे आहे तिथे तिथे महिला आमच्या 2-2, 3-3 सरपंच 3-3दा सरपंच झालेले आहेत, सदस्य झाले आहेत, 5-5 रेजिम निवडून आलेल्या महिला आहेत.